श्री गजानन विजय अध्याय 3 श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी तुम्ही पदंताच्या वरी. कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर. तू दीन जनांचे माहेर. तू भक्तासी साचार. कल्पतरुवा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघवा रामा. दास गणोसी पुरुषोत्तमा. पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती समर्थाते वंदिती. मधु तेथे माशा जमती न लगे कारणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बैसले निजासनी आनंदात. ती प्रभाताची होती वेळ. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटांचे होते स्वप्न. मंद शीत वाहे पवन. वृद्ध स्मरती नामस्मरण. शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण. येऊ पाहे हर्षे करुण. तेने तम पलायन करू लागला कंदरिसी. परमभाविक सुवासिनी. रथसडा समर्जणी वत्सधेनु पोहुनी. तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी. मानमान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंधी डोक्यास झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी. मृगाजनीचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी ते गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळीत माझा नवस कोण पुसे. गांज्याचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांज्याचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि माणी सर्वोत्परी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतराप्रत आणा काशीच्या गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्यास परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञान हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व याने जाणले. ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथली पाही की स्वर्गाच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यांतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यांतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळीने गोसाव्याला पुढे आणूनी उभा केला. तो महाराज वल्ले तयाला. काढा झोळीची पोटोळी. जी 3 महिन्यापर्यंत रक्षण केलीस झोळीत. त्या पोटळीचे आज येथ होऊ देगा पारणे. गोसावी पदी लागला गहिवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसावेस पुरे आता उठून बैस. पोटोळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास त्यावेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात. ऐसे नम्र वाणीने मी बुटी काढितो नवस आपला फेडितो. परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा माणसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित. अंजनीचा वृत्तांत आणा मनी आपुल्या. अंजनी होती वानरी तिने प्राथिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले
महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले, मनोरथ चंद्रमौळीने. तेथे शंकरा कारण, आडना आले वानर, पण तेवी माझ्या बुटीची आठवण, राहाया ती स्वीकारे. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा अवेर, न करू नका दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ही इतरा आणील उणे, परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले, माया पूर्वी बालकलळे, वेडी वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली, पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलीसे कारणासहित, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांज्याची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परी व्यसनाधीनता, न चाली समर्थाते. पद्मपत्राची ये परी, ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्यांचे सरी, खरेच अति थोरते. वेदरुच अस्खलित, उदात्त अनुदत्त स्वरासहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरी पडता श्रवणी, शशांक व्हावे वैदिकानी, याच एका अणुमणी, गजानन होते ब्राह्मण. कधी गवाया समण, अन्य रागातून, एकच पदा ते गाऊन, दाखवावे निजलिले. चंदन चावल बेल की पतिया, प्रेम भरी या पदा ठाया, ते आनंदात येवोनिया, वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणचे भजन, कधी भरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी, एखाद्यांच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात, होता त्याच्या प्राणांत, व्हावया समय आला. व्याधी शरीरे वळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आप्त कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार, नसे अशा वाचण्याची, आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे, हे ऐकता अवघे अप्त, दुःख करीती अत्यंत. जानरावाचा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको, तुझ्या प्रित्यार्थ नवस केले, नाना देवता लगी भले, परी न कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यत्नाप्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाचे ये घरी, आहेत एक साक्षात्कारी, यांच्या योगे शेगाव नगरी, झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंदा बाबा प्रत, ज्ञानेश्वराने उठविले. त्यांचे पाहून प्रत्यांतर, जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंतर समयाची. ते ऐकोणे एक आप्त, आला बंकटलाला सदनाप्रत, जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा, आला आहे जवळी साचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरण तीर्थ, द्या कृपा करोनी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या तुम्ही करी, तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी अमुच्या वडिलाला. जैसे त्याने सुचवले, तैसे अपते तत्काळ केले, भवानी राम विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्याचे दुःख ऐकून, सज्जन तेव्हा विव्हळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकाविले मान, तीर्थ पाजिले नेऊन, जानरावा कारण, घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडला, उतार पडू लागला, तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार, आला कळून सर्वांसी. मग औषधे बंद केली, तीर्थी भिस्त ठेवली, ज्या योगी लाभती झाली, आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझरी, जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची ये घरी, आला दर्शना समर्थांच्या. पहा संताचे चरण तीर्थ, साधनात झाले अमृत, संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका,
उत्थान पावे सहज देखा, श्री गजानना सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना, गेले न पाहिजे कोणी जाना, यमाजी पंताजीच्या सदना, परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारिती, अगंतुक आल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानाशे उठविले नेवासाशी, परी ते अखेर आळंदीसी, ध्येय ठेवते झाले हो. याचे रस इतुकेची आहे, हे गडांतर टाळती पाहे, ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांचे नावे कर्मवार, देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघा माझी बलिष्ठ देख, आध्यात्मिको मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होती खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर, त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधाने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा, औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होय नाश, तैसे आधिदैविकास नवससायास घालविती. हे गडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे, हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी, तैसा जाण रावाचा मृत्यू गडांतर, स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देवोनिया, म्हणजे गडांतर कारण. निवारती साधू चरण, तेच आले घडून शेगावा माझरी. काही मृत्यू नवसानी, टाळती येती ना जणी, परी तो नवस श्रद्धेने, केल्या पाहिजे विभुदा हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धाच अवघ्या माझारी, सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे, तेही टाळे मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे, परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी, ऐसी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या. षड्विकार धुतल्या विना, अंगी साधुत्व येईना, आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून भयरूप्या कारण, जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण, सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी, व्याधी जाण रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारी घातला थोर, साधू प्रित्यार्थ साचार, बंकट लालाचे ये घरी. तीर्थ देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेच पडला, त्यानी मनासी विचार केला, तो एका येणेवरीती. कडकपणा धरल्या विना, ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रपंचिकांना, साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून अणू लागले अवसान, स्वामी महाराज दयाघन, वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार, इतरासी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार, मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी, सांगितो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर, वासित होतो साचार, हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. तेथे ऊस निपजतो, तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळा. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्यांचे हिऱ्याला गुण, भूषवी न गारेला. गारती गारच राही, पायाखाली तुडविली जाई, ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एकमेंद, संत सेवा हाच मद, अंगी त्यांच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी,
भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेने पोचणे, प्रत्येक काम माझ्या विने होत नाही या ठाई. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलेम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी, अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगत असे, आपल्या स्वरात करीत असे, त्या आधमाचे नाव असे, माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरुगुर, आल्या गेल्या भक्तावरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थाने, कौतुक केले एके दिनी, ते एका विभूत हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांचे शयेवरी. हिया कुणाचा होईना, जागे करणा समर्थांना, मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनविते झाले, विठोबा आम्हाला पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार, महाराज तो शयेवर अस्ति निद्रस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धरणी महा धूर्त, तुला आम्ही जोडितो हात, एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणे, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजास उठविले. मंडळीचे काम झाले, परे संकट उडावले, घाटोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल, समर्थांच्या हाती काठी, एक होती भली मोठी, तीच त्याने घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निज कंठीचा ताईत. अशा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला, विठोबा तो पळाला, पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत, ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशाचिया करामध्ये. म्हणजे अधिकार वाचून ढोंगी बैसती होऊन, संत नादी लावण्या जण, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, भले भलते सांगता ती, साक्षी